12वीचे आणि 18 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षा चालू होत आहेत. त्यासाठी मागच्या वर्षीही आपण 34 मुलांना मदत झाली होती. आपण जो हा स्पेशल उपक्रम रायडर्स ठेवले होते त्यासाठी. तर यावेळेस आपण रायडर्सची गरज पडू नये अशी व्यवस्था करतोय. तरीही जर वाहतूक कोंडी झालीच तर आपण प्रत्येक डिव्हिजनमध्ये 3 रायडरची आपण स्पेशली नेमणूक करत आहोत, जे फक्त त्याच ड्युटीवर असतील की कॉल आला आणि ज्याचा कॉल येईल त्याला आपण त्याच्या जवळ जो तिथं असेल त्याच्या जवळचा रायडर तिथे पोहोचेल, त्याला तिथनं पिकअप करेल आणि त्याच्या परीक्षा केंद्रावर त्याला वेळेत पोहोचवेल. त्याच्यासाठी आपल्याकडे 3 हेल्पलाईन नंबर आहेत. 8263000300, 8286400400 आणि तिसरा व्हॉट्सअपचा, याच्यावर फक्त व्हॉट्सअपच कॉलिंग होईल. हा नंबर आहे 7039003866. याच्या व्यतिरिक्त 18 नंबर्स प्रत्येक चौकीला आपण दिलेले आहेत, तेही सोशल मीडियामध्ये आहेत. त्याचाही वापर केला तरी चालेल. पण ह्या 3 नंबरवर फोन केल्यास आम्हालाही कल्पना असेल किंवा कंट्रोलला त्यांच्याकडे नियोजन असेल की कोणत्या ठिकाणी कोणते रायडर्स डिप्लॉय केलेत आणि त्यांना इथनं एका स्पॉटवरच वन स्टॉप त्यांना त्या ठिकाणी कॉलला रिप्लाय करता येईल. आपल्याकडे 18 युनिट्स आहेत. 18 युनिट्स इंटू 3 म्हणजे जवळपास 54 रायडर्सची आपण नेमणूक यासाठी करत आहोत. अचानक जे आपण स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत, जसं खारेगाव असेल, घोडबंदर रोड असेल, आनंदनगर असेल किंवा आनंदनगर पर्यंतचे जे ब्रिजेस असतील किंवा मानपाडा, आता शीळ कल्याण रोडला मानपाडा जंक्शन आहे, या ठिकाणी एखादं जड अवजड वाहन बंद पडलं, त्या काळात त्याला तात्काळ पहिल्या 10 मिनिटात रेस्क्यू करण्यासाठी किंवा त्याला तिथने जो बंद पडलेला आहे ते घेऊन बाहेर सोडण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्या कन्सर्न्ड एजन्सीज मार्फत त्या ठिकाणी क्रेन्स डिप्लॉय करत आहोत. केलेलेही असतात, पण त्याला हाय अलर्टवर ठेवणार आहोत. गेल्या वर्षी 34 कॉल आपल्याला प्राप्त झाले होते आणि आपण 34 मुलांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवण्यास मदत केलेली आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये जो नोटिफिकेशन आहे त्याचं 100% पालन करण्याचा प्रयत्न करण्याबाबत कल्पना दिलेली आहे. तसंच सगळ्या ट्रान्सपोर्टरशीही बोलणं झालेलं आहे. आजच माणकोलीला त्या संबंधात बैठक होती. त्याच्यात त्या ट्रान्सपोर्टर्सलाही कल्पना दिलेली आहे की आपण ह्या जो पीक आवर्स जो सकाळी 10चा आहे, 10 ते 11च्या दरम्यान जे मुलं शाळेत जाणार आहेत, त्या टायमिंगला कोणत्याही प्रकारचा जड अवजड वाहन आपलं याच्यावर येऊ नये. तरी आल्यास आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून घेऊ. आणि आपला जो नंबर त्यांना जी कॉल प्राप्त होत होती ते आपल्याला करत होती. यावर्षी त्यांचं त्याच्यात सहभाग असणार आहे. त्यांचाही आपण नंबर आज संध्याकाळी त्यांच्याबरोबरही बैठक आहे, ते झाल्यानंतर त्यांनाही ते नंबर्स करूयात आपण. पण नॉर्मली हे 3 नंबर्स असणार आहेत की जे कुणीही इंटर मध्ये मध्यस्थी कुणी नसतं आणि कुणी एजन्सीनी राहावं किंवा नाही राहावं तो त्यांचा प्रयत्न आहे. पण हे 3 नंबर्स आहेत, याच्यावर आपण फोन केल्यानंतर पण विद्यार्थ्यांसाठी, ऑफिस जाणाऱ्यांसाठी नाही, फक्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे, इतर लोकांसाठी नाही. महत्वाचं, खरंच ज्याला गरज आहे त्याला ही मदत पोहोचली पाहिजे. फेक कॉल्स याच्यात जास्त आली तरी त्रास होईल. त्याच्यामुळं खरंच अडचणीचं आहे, त्यांनी करावं. नॉर्मली मी सांगेल, वाहतूक कोंडीत अडकू नये याच्यासाठी आपण वेळेत आपल्या घरातनं निघा आणि वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवा. शाळेंमध्ये आता आपल्या मार्फतीने प्रत्येक जनमानसात हा नंबर जाणार आहे. शाळेंना त्यांचे विद्यार्थी कुठं अडकलेत, काय अडकलेत याबाबत कल्पना कधीच नसती. डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला पोहोचायचा प्रयत्न आहे. त्यांना पोहोचवल्यानंतर हा नंबरचा जास्तीत जास्त त्यांना फायदा होईल.